फायनली राणी आली आज आमच्याकडे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे। आपका क्या कहना है? काही नाही, खूप प्रेम आहे मावशीचं माझ्यावर। तो आप राजकुमारी हुई? पहिले बिलीव का नव्हती करत की माझं पण नाव मधुरा आहे। तुझं नाव रानी है। चुप रहा असं सांगत नसते। देख सकते हो ये लोग बैठे, सॉरी मुझे मराठी में बोलना चाहिए। ये देखो ये बैठी है, अरे मला मराठीमध्ये बोलायला पाहिजे। हे बघा ही बसलेली आहे इकडे। सो हे एव्हरीवन, हाय हॅलो वेलकम नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मधुमधुरा 18। तर आज मी तुमच्यासाठी आमच्या जुन्या घराचा ब्लॉग शूट केलेला आहे, तर तो तुम्ही आधी बघा, नंतर आपण बोलूया। तर बघा तुम्ही। पहिले बिलीव का नव्हती करत की माझं पण नाव मधुरा आहे। तुझं नाव रानी है। चुप रहा असं सांगत नसते। हे एव्हरीवन, आज मी तुम्हाला माझ्या जुन्या घराचा टूर देणार आहे, जिथे आम्ही लिटरली 14 वर्ष राहिलो। आणि ही आहे माझी मधुरा, माझ्या ताईचं बाळ। आणि हे बघा इथे एक आंब्याचं झाड आहे आणि हे जांबाचं झाड आहे। तर याला एक पाळणा बांधला होता आणि प्रिशू आणि मी इथे झोके घेत होतो। प्रिशू एक्झॅक्टली वर राहत होती, म्हणजे राहते आता सुद्धा। मावशीची नात आहे ती। आणि चलो अंदर चलते हैं और दिखाते हैं। इथे आमचं तुळशी वृंदावन होतं, तर इथे मावशीचं पण तुळशी वृंदावन आहे। आणि खूप हे मनी प्लांट इथे असे वरपर्यंत, आणि हे जास्वंदाचं झाड, याला आताही खूप कळ्या लागतात, लिटरली यू कॅन सी। आणि मधुराला खूप घाई झाली आतमधला व्ह्यू दाखवायची, पण तुम्हाला एकदा बाहेरून दाखवते। ही जी बाल्कनी आहे, इकडे एक वॉशरूम आहे आणि तिकडे वॉशिंग एरिया आहे। तर 14 वर्ष आम्ही इथे राहिलो। लिटरली मी 6व्या वर्गात वगैरे होती, हां, तेव्हापासून आम्ही इथे राहायचो। चलो अंदर ले चलते हैं। तो ये है आई और मेरा रूम। यहाँ पे देखो अभी फिलहाल जिनका घर है वो लोग बैठे हैं। चलो स्ट्रेट फॉरवर्ड टू किचन। 2 मिनट शांत रहा। सो ये मेरा किचन का सेटअप था और ऐसा ही था, आणि मावशीने पण लिटरली तसाच लावलेला आहे माझ्या। आणि हा आमचा किचनचा सेटअप। ये गॅस सिलेंडर क्या दिखाना, इधर आ। हा माझा तोच अँगल आहे जिथे मी उभी राहून खूप सारे व्हिडिओज बनवत होती। चलो नेक्स्ट फॉरवर्ड होते हैं। आणि इकडे वॉशिंग एरिया वगैरह आहे। वो संडास बाथरूम नहीं, अबे कुछ भी मत बोल। अंदर आपको पता है एक, हाँ, इकडे आजीचं दार होतं आमच्या, आणि तिकडे आमचं लॅट्रिन होतं, आम्हाला तिकडे जावं लागत होतं। आणि इथे विहीर होती, पण ती बुजवून टाकली, माहित नाही का बरं। अनारचं झाड काय दाखवायचं आहे? चल चल, अनारचं झाड। घराचं टूर देता देता बाहेर आलो आपण। तो इथे अनारचं झाड आहे आणि लागतही होते आणि ते लोक देतही होते आम्हाला। चलो सो ये किचन के तरफ का वॉशिंग एरिया था गाइस हमारा। आणि ही अलमारी पण आमची जुनी आहे, आम्ही खूपसं सामान इथेच सोडलं आहे, कारण आता आम्हाला सगळं नवीन घ्यावं लागलं। इथे हे वॉशरूम आहे, बाथरूम, आणि ही इथली गॅलरी आहे। चल आपल्याला आतमधून तिकडचं रूम दाखवायचं आहे। सो अपार्ट फ्रॉम किचन, इथेच आमचं देवघर होतं आणि आत्ताही मावशीचं देवघर इथेच आहे। आणि स्वामी कॉन्स्टंट देख सकते हो आप। तर मावशीने छान इथे देवघर लावलेलं आहे। कधी कधी हा सज्जा गळत होता, आता गळतो की नाही माहीत नाही मला। आणि इथे आमच्या गाद्या ड्रम्स वगैरे होते। इथे अलमारी होती एक, अजून इकडे एक दिवाण होता, इकडे पण दिवाण ठेवलेला आहे, पलंग आहे तो। ओके, सो एक्झॅक्ट इथे हा मिरर बघा, इथे आमचा ड्रेसिंग टेबल होता ॲज युजुअल। तर मावशीने पण इथे मिरर लावलेला आहे। आणि मी आज कशी दिसते, आज रक्षाबंधन आहे आणि मी हा ब्लॉग शूट करते, कारण आज मला वेळ आहे आणि सुट्टी पण आली आणि माझं बाळ पण आलंय। सो ये है मधुरा। तुझं पण नाव मधुरा आहे का? हो, तुझं नाव राणी आहे। हे नाही सांगायचं होतं आपल्याला कोणाला, ठीक है? आपको बता दिया, आप किसी को मत बताना। ठीक है गाइस, मेरा निकनेम अभी आपने सुना, वो किसी को मत बताना, नहीं बताना है किसी को। मला राग येतो कोणी राणी म्हटलं तर। हम आपको और ब्लॉग नहीं बनाएंगे। तर हा आमचा टीव्ही आहे जुना बजुंबाचा, तेव्हा खूप चालायचा, खूप महागे होता। आणि ही माझी अलमारी आहे कपड्यांची। ओके, इतका अंधार का येतो यार मतलब। यहाँ पे कितने नकली सारे नोट रखे हैं, जर आपको चाहिए तो ले लो। थोडं दूर उभं राहा कॅमेराच्या आणि बोल। ये देखो नकली नोट, आपको चाहिए ले लो। सो इथे आमची अशी मशीन होती, इथे पण खूप सारं सामान होतं ॲज युजुअल। आणि ही का मध्ये मध्ये करता येतं माहीत नाही। नंतर चला गोइंग फॉरवर्ड बाहेर जाऊ आपण।
इथे एक दार होतं, हे तुम्हाला इथनं व्ह्यू देते या रूमचा. तर ही माझी फेवरेट रूम होती ॲज युजल. आणि इथे पण ही मी बसून व्हिडिओज वगैरे बनवायचे. आणि ही स्टोर रूम होती, इथे आम्ही खूपसं सामान वगैरे ठेवलेलं होतं. आणि आता मावशी आली. हाय मावशी, मी होम टूर देत आहे, हाय करून दे. हेलमेट तो काढू दे. सो ऐसा था गाइस हमारा 14 साल का वनवास. आणि मी बॅक स्टोरी तुम्हाला शेअर करीन. चल मग तुला बाय करून दे पटकन. बाय बाय. सो ये था मेरा घर. चलो मिलते हैं नेक्स्ट मिनी ब्लॉग में. बाय मावशी. प्रिशू नहीं आली का आज? प्रिशू नहीं आली तो ये प्रिशू की नानी है. नानी प्रिशू की नानी. तुरूच आहे मधुरा. ठीक आहे, ये मावशी आहे. मावशीची गाडीचा नंबर ना दाखवत आहे मी. हां देखो चीटिंग मत करना. नाही दिखा है. तर इथे आम्हाला मावशीने मस्त झुला बिला बांधून दिला होता. आम्ही इथे असं चूल वगैरे मांडून असं 31st वगैरे मनवत होतो, है ना. देखो रानी ताई की ट्रॉफी अभी भी यहाँ पे. तुला काही बोलायचं आहे का मावशी? काय मम्मी आली आहे का? मम्मी नाही आली. मम्मी नाही आली आहे. आई म्हणजे येणार होती पण आता डायरेक्ट मामाकडे जाणार आहे. आणि हे जास्वंदाचं झाड आमचं लिटरली आला आता पण तशाच पाकळ्या आल्या आहे. अगं तर मगाशीचा व्हिडिओ रेकॉर्ड नव्हता झाला. ठीक आहे चल आपण यांच्याशी पण मिळून ही माझ्या बाबाची सायकल. यांच्याशी पण मिळून देऊ. नाही तू इथे 14 वर्ष काढले ना. यस, ये हमारा 14 साल का वनवास है था, सॉरी है नहीं. आणि ही कोण आहे? ही मधुराची आई आहे. आणि ही इथे छाई आई उभी आहे. आणि मी ॲज युजल तिथेच बाहेर बसली आहे. चांगलं वाटत आहे मला. तुझ्या भाषेला पण इस पे ध्यान मत देना. मुझ पे क्यों नहीं ध्यान देंगे कोई? देखो मेरा डांस एक नंबर. देख सकते हो ये लोग बैठे. सॉरी मुझे मराठी में बोलना चाहिए. ये देखो ये बैठी है. अरे मला मराठीमध्ये बोलायला पाहिजे. हे बघा ही बसलेली आहे इकडे. तुला भूक लागली आहे? हो मला जेवायला पाहिजे. थोडं दुरून बनव व्हिडिओ तू. अरे यार हट, जा जेवायला जा. मस्त वाटत आहे. तू राहत होती मी चालली इकडे. अरे अजून तर जेवणच रेडी नाही झालं. मी तुम्हाला नंतर दाखवे. हो ते मंदारचे बाबा इथं बसते आणि गोष्टी सांगत राहते. काय बघू दाखवणार तू? सुरू आहे वाटतं व्हिडिओ. हो ये देखो. कॅमेरा नको आलो. हां ठीक आहे. हे बघा मावशीला कळच पाहिजे झाडाच्या. फायनली राणी तो आली आमच्याकडे. ये देखो रानी ताई आ गई आज. उसको आज छुट्टी मिली. माझं नाव राणी. हाँ मधुरा मधुरा. देखो आज मधुरा. फायनली राणी आली आज आमच्याकडे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे. आपका क्या कहना है? काही नाही, खूप प्रेम आहे मावशीचं माझ्यावर. तो आप राजकुमारी हुई, लेकिन उससे बड़ी मैं. पण काका म्हणे टिकली मावशीला. सो देखो यहाँ का व्लॉग ये कितना सही है ना. सो दिखाती हूँ मैं आपको आज खाना. ये देखो क्या है खाने में. वांग्याची भाजी पोळी. आणि मी आता जेवणार आहे. आणि कॅमेरा स्ट्रेट पकडायचा बाळा व्हिडिओ बनवताना. सो ये खाना खा रही है. पता नहीं कहाँ पे बैठ के खाना खा रही है. वांग्याची भाजी इस्माइल. लेकिन मेरे को नहीं पसंद. सो दिखाती हूँ मैं आपको आगे का व्यू. ये देखो अब हम यहाँ पे आए हैं. यहाँ पे 2 दरवाजे थे. आई थिंक वो लोग घर पे नहीं है. सो कोई बात नहीं, हम उनको बाद में देख लेंगे. सो ये देखो टाका भी है यहाँ पे. देखो मावशी है. ये मावशी है. ये रानी ताई की मम्मी है, मीन्स माँ है. और आपको पता है कि मेरा नाम भी मधुरा है और उसका नाम भी मधुरा है. तो आप प्लीज़ उसको मधुरा बुलाइए, उसको रानी मत बुलाइए, नहीं तो उसको बहुत चिढ़ाएगी. सो बाय, अब मैं जाती हूँ. मैं आपको बाद में मिलूंगी. गाइस आप तनु से नहीं मिले. काय म्हणत आहे का तू? ते ट्रॉफी तुमने घेतली का? काय म्हटलं तनु? अरे ट्रॉफी. ती ट्रॉफी माझी आहे. सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये मिळाली होती मला. कोणतं गाणं म्हटलं होतं? माहित नाही. 26 जानेवारीला कोणतं तरी गाणं म्हटलं होतं मी कॉलेजमध्ये. तुम्ही लोक चालले का आता? नाही आम्ही नाही. मग केव्हा येशील? बाय. तू झोपली होती. आम्ही खूप मोठा व्हिडिओ बनवला मग अशी ब्लॉग बनवलं. तुला आता बरं वाटत आहे? चला तुमचं ऑटो येईन आता. पण आलाच तर नाही. येईन ना.
देखो मैं इसके बालों का वीडियो, मैंने इसके बालों में कितने सुंदर फूल लगे। बाय तो उबर ऑटो आहे ना. बाय बाय टाटा. झाली तुझी तयारी. सो मला खूप शांत वाटत होतं आणि झोप येत होती, तर मी लेटली होती. नंतर मावशीची तयारी झाली आणि आम्ही निघत होतो. तर मी म्हटलं चला तुम्हाला एक बाहेरून व्ह्यू दाखवते. तर ही आहे मेरी प्यारी प्यारी गाडी आणि मग आम्ही निघालो फायनली. मी मावशीला सोडलं. मी आता जुन्या घरून पण माझं आलेली आहे, तिथेच थांबलेलं होतं. तर आता आपण गप्पा मारूया. लहानपणापासून स्टोरीज आपल्या आठवणी असते ती आणि थकलेली आता थोडीशी, थोड्या वेळ आराम करेन आणि मग आपण गप्पा मारूया. सो चलो मिलते हैं थोड़ी देर बाद. बाय. सो येस गाईज, मी गेली होती मामाकडे आणि आम्ही आत्ताच जस्ट घरी आलो आहे. लिटरली आता 12 वगैरे वाजतात आहे. तर मी जी स्टोरी शेअर करणार होती ती उद्या कंटिन्यू करू आपण. आणि हे बघा प्रिशूनी माझ्या हातावर फिश काढून दिलेली आहे. सो आज मी तुम्हाला एवढंच दाखवते. उद्या हा व्लॉग मी कंटिन्यू करणार आणि तुम्हाला पूर्ण स्टोरी शेअर करणार. सो भेटूया उद्या सकाळी. बाय बाय. येस, तर तो रक्षाबंधनचा व्लॉग होता. रक्षाबंधनला मला सुट्टी होती, मग मी इथे सेलिब्रेट करून तिकडे गेली होती मावशीकडे दादाला राखी बांधायला. आणि ताई वगैरे पण आली होती, तर आम्ही तिथे खूप मस्ती केली. पण मला तुमच्याशी त्या घराविषयी खूप काही बॅक स्टोरी शेअर करायची आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर आम्ही तिथे 14 वर्ष राहिलो, पण तिथे कोणीच यायचं नाही इतकं. म्हणजे लोकांना असं वाटायचं की यार कसे राहते हे, म्हणजे राहताना ती एक मेंटॅलिटी की कुणाला कमी लेखायचं, लाईक तशी होती. पण तुम्हाला सांगते, आम्हाला 14 वर्षात तिथे कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती, कुठल्याच गोष्टीची नाही. लिटरली कोविडसारखा वेळ येऊनही आम्ही सगळं खाऊन पिऊन नवीन नवीन डिशेस वगैरे करून एकदम सुखी आणि तृप्त होतं. स्वामींच्या कृपेने इतकं होतं आमच्याकडे. आणि खूप लोक असे कंपेअर करायचे की हां कैसे राहते तुम, म्हणजे यायचे पण नाही. लिटरली आमचे काही नातेवाईक पण होते त्यात. आणि मग आता इकडे जसं डोळे उघडले सकाळी कोणी ना कोणी एक नवीन आलेलंच दिसतं. बट तुम्हाला सांगते की तिथे आम्ही चांगलाही वेळ बघितला, वाईटही वेळ बघितला. लिटरली आम्ही खूप लहान होतो आणि तेव्हा आमची इतकी परिस्थिती वगैरे नव्हती. तर पण ते घर एकदम सुकून होतं गाईस, सुकून. लोकांनी खूप म्हटलं की हे कसे राहता तुम्ही वगैरे वगैरे. बट इट्स ओके, फाईन. वेळ प्रत्येकाची बदलते, आमचीही बदलली. आणि हे सगळं शक्य झालं माझ्या भावाच्या मेहनतीने आणि स्वामींच्या कृपेने. सो आयुष्यात कसेही दिवस आले तरी हिंमत हारू नका, इतकंच मी तुम्हाला सांगेन. आणि लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचंच नाही, बिलकुल नाही. कारण आपलं आयुष्य आपण बदलू शकतो. सो तिथे आमच्या खूप मेमरीज आहे. म्हणजे इतकं सगळं मोठं अंगण, तिथे आम्ही 31st मनवायचो आणि पुष्कळ साऱ्या गोष्टी, खूप सारे सण. आमचं आयुष्य अपडेट झालं. तिथेही आमच्या घरी सगळं होत्या, सगळ्या फॅसिलिटीज होत्या. लिटरली फ्रीज, टी व्ही, जे जे सुखसुविधेसाठी लोक शोधतात त्यांना असं वाटते की हे सगळं पाहिजे, त्याही घरी आमच्याकडे सगळं होतं. पण लोक आम्हाला कमी लेखायचे. तर मी एवढंच म्हणेन की ज्याला जे बोलायचं होतं बोललं, ज्याला जे करायचं होतं केलं आणि करतही आहे. आणि तुम्ही करतही राहा, आय डोंट केअर. म्हणजे खरंच चांगले आहे ना, ते आजही आमच्यासोबत आहे स्वामींच्या कृपेने. सो कधीही आयुष्यात डिमोटिवेट होऊ नका, जसं मी होऊन जाते की कोणी काय म्हटलं तर. पण मी या सिच्युएशनमधून हेच शिकली की कशीही सिच्युएशन आली तरीही ती बदलते, वेळ ही बदलते, प्रत्येकाची बदलते. सो खूप असं झालं, म्हणजे लिटरली खूप बोलायचे लोक प्रचंड. म्हणजे खूप अशा गोष्टी आहे ज्या मनाला लागलेल्या आहे. मला नाही वाटत की त्या शेअर केल्या पाहिजे किंवा सांगितलंही पाहिजे, कारण मी इथे हॅपीनेस स्प्रेड करायला आहे आणि मी चांगल्या चांगल्याच गोष्टी शेअर करणार तुमच्यासोबत. खूप वाईट दिवस निघाले. जर मी हे सगळं सांगेल तर कोणी बिलीव्हही नाही करणार की मी कुठून स्टार्ट केलं होतं, किंवा ज्या फॅमिलीने कुठून स्टार्ट केलं होतं, किंवा माझ्या भावानी कुठून कष्ट घेतले.
ॲक्च्युली आजही जे काही आहे ते माझं बिलकुल नाही आहे, सगळी स्वामींची कृपा आहे आणि माझ्या भावाची मेहनत आहे, मी एवढंच म्हणेन. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला सो लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि अजून तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये विचारा, मग मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. सो असा होता आमचा होम टूर. जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळे सुखी राहा, आनंदी राहा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.